हाय फ्रेंड, कशा आहात? माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि रेसिपी खूप छान बनणार झाली आहे आणि कुणाकुणाला आवडते मला नक्की सांगा। हे तर सगळ्यांचंच आवडतं असणार असं मला तरी वाटतं, कारण मला खूप आवडतं आणि गावाकडे खूप प्रमाणात केलं जातं। हे आता सिटीत जास्त करतात की नाही मला माहीत नाही, पण गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं। ह्याला आंबाडीची भाजी म्हणतात आणि खूप छान लागते ही भाजी। स्वच्छ धुवून घेतली मी आणि पाणी नितळून घेतले आणि मी हे कुकरमध्ये करायचं दाखवणार आहे तुम्हाला। शक्यतो सगळी पातेलमध्ये करतात, चुलीवर किंवा गॅसवर। मी तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवणार आहे। अगदी 5 मिनिटातच भाजी होऊन जाते ही। बघा आता ही भाजी ह्यामध्ये घालून घेतली मी आणि आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे ह्यामध्ये। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होईल, पाण्याचं प्रमाण जास्त होईल भाजीमध्ये। आणि आता हे आपण झाकण लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या। 3 शिट्ट्यामध्ये छान असं शिजलं जातं। बघा पाणी खाली राहायला लागले आणि भाजी किती छान मस्त अशी मऊ शिजलेली आहे, मी तुम्हाला दाखवते। आता हे नुसतंच आपण भाजी शिजवून घेतली। आता हे 2 ते 3 वेळा पाणी घालून आपल्याला पाणी ह्याचं नितळून घ्यायचं आहे, आंबट पाणी। बघा मी 2 वेळा पाणी घालून हे धुवून घेतलेलं आहे स्वच्छ असं। काय होतं, ते आंबट असते भाजी जास्त, आणि तसेच जर आपण केलं तर ते खूप आंबट लागतं, मग ते चव बिघडते त्याची। आता इथं 3 मिरच्या मी चिरून घेतलेत आणि 1 वाटीला थोडंसं कमी अख्खे शेंगदाणे टाकलेत आणि आपला शिजवलेला भात घालायचा आहे। तांदूळ घातलं तरीही चालतं, कुकरला करायचं आहे त्यामुळं भात शिजला जातो। मी भात होता केलेला म्हणून मी भात घातला आहे आणि थोडंसं हळद घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इथं, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर ना आणि तुम्ही परत वरून मीठ टाकलं तरी चालतं, तुम्हाला जर कमी वाटत असेल मीठ तर। आता हे परत मी 2 शिट्ट्या घेणार आहे, जे व्यवस्थित सगळं शिजलं गेलं पाहिजे। बघा 2 शिट्ट्या झाल्यात आता। बघा कसला भारी छान शिजलाय आणि वास मस्त यायला लागलाय आंबाडीची भाजी असल्यामुळं। आता हे आपल्याला घडवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याजवळ मॅशर असतंच घरी, आणि सिटीत म्हटलं तर ते घडवायचं कुठं आता मिळणारच नाही आपल्याला, शक्यतो बघायचं कमीच झाले। खेडेगावात म्हटलं की गावाकडे मिळतं ते। आणि ह्यामध्ये आता आपल्याला घालायचे जिरे, बघा, आणि अर्ध म्हणजे असं लसूण सोलून आपल्याला अर्धमुर्ध असं चेचून घ्यायचं आहे, ते जास्त नाही चेचायचं। ते जे अखंडपणा असतो त्याचा चव एक वेगळाच असतो। आणि इथं 2 ते 3 चमचे तेल घालायचे आपल्याला आणि 1 चिमूटभर हिंग टाकायचं आहे, त्याचा वास खूप छान येतो त्यामध्ये भाजीमध्ये। बघा एकदम चिमूटभर टाकलेला आहे मी। आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित, आणि मग मॅशर घ्यायचं किंवा आपलं ते पावभाजी करायचं मॅशर असतं त्याच्यानं असं घडवून घ्यायचं आहे आपल्याला, जोपर्यंत ते शेंगदाणे फुटत नाहीत आणि सगळं एकजीव होत नाही सारण आपलं तोपर्यंत। बघा ह्या प्रकारे असं घडवून घ्यायचं आहे ते सगळं आपल्याला। कंटिन्युअसली फिरवून थांबून फिरवलं तरी चालतं, गरम होतं त्यामुळे ते वाफ जास्त येत होतं, म्हणून थांबून घडवलं मी। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन। बघा किती छान भाजी तयार होत आहे आपली। अगदी 5च मिनिटात आपलं भाजी होतं। चुलीवर म्हटलं किंवा गॅसवर पातेल्यात करायचं म्हटलं की खूप वेळ जातो, अर्धा तास तरी जातोच आपला। बघा आता छान आपण गार्निशिंग करून घेऊया। बघा बाउलमध्ये काढतानाच कसला भारी त्याला थिकनेस आलाय असा। भाकरीसोबत, गरम गरम भाकरीसोबत खाताना तर खूपच छान चव येते त्याची। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना।